महाराष्ट्रातील राजकीय राड्याचे पडसाद थेट संसदेत उमटल्याचं पाहायला मिळालं। खासदार सुप्रिया सुळेंनी दाडा घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लोकसभेत केली। ज्यांनी दंगल घडवली त्यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्याची मागणी सुळेंनी केली। त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याची चिंताही सुप्रिया सुळेंनी लोकसभेत व्यक्त केली। दरम्यान त्याआधीच सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं। मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या हाणामाऱ्या करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी त्यांनी पत्रातून केली। तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन महाराष्ट्रातील अनेक प्रश्न मांडणार असल्याचं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या। प्रचंड मारामाऱ्या, बंदुकी दाखवणं, इतका सगळा गोंधळ काल पंचायतच्या इलेक्शनमध्ये झाला हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाहीये। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार मग्न आहे। इलेक्शन पहिल्यांदा असं झालं की पारदर्शकता नाही। इलेक्शन कमिशन बद्दल महाराष्ट्र मुख्यमंत्रीही बोललेले आहेत की त्याच्यात व्यवस्थित काम नाही। त्याच्यामुळे एकीकडे शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्याला न्याय द्यायचं काम होत नाही। तर माझी भारत सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये झालेला हा सगळा सावळा गोंधळ इलेक्शन मधला, पंचायत मधला, हा इतिहासात पहिल्यांदा झालाय। आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा चौफेर महाराष्ट्र।